नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वी विषय मराठी बोर्ड परीक्षेमध्ये उपयुक्त प्रश्न क्रमांक 5 आ, पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा। या प्रश्नामध्ये एकूण 3 कृती दिल्या जातात। प्रत्येक कृतीला 5 गुण आहेत। त्यापैकी आपल्याला परीक्षेमध्ये कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत। या ठिकाणी आपण सरावासाठी 3 कृती सोडवणार आहोत, परंतु बोर्ड परीक्षेमध्ये तुम्हाला वेळेचे नियोजन महत्त्वाचे असते, म्हणून जेवढ्या कृती सोडवायला सांगितल्या तेवढ्याच कृती सोडवायच्या आहेत। आपल्याला 3ही कृती येतात आणि आपण 3ही सोडवल्या तरी आपल्याला गुण हे 2च कृतीचे मिळणार असतात। आपण या ठिकाणी सरावासाठी आणि ती कृती कशा पद्धतीने सोडवावी लागते यासाठी 3ही कृती सोडवणार आहोत। तर कोणाला जाहिरात लेखन लिहिता येते, कोणाला बातमी लेखन लिहिता येते, तर कोणाला कथा लेखन करता येते। म्हणून ज्या ज्या विद्यार्थ्यांना कोणती कृती सोपी वाटते त्या कृती सोडवायच्या आहेत। तर पहिली कृती बघा, जाहिरात लेखन। जाहिरात लेखनासाठी विषय दिला आहे शालेय गणवेशाच्या दुकानाची आकर्षक जाहिरात तयार करा। उत्तर, ज्ञानदीप शालेय गणवेश केंद्र असं दुकानाचं ठळक अक्षरामध्ये नाव लिहायचं। नवीन शैक्षणिक वर्षासाठी आकर्षक व टिकाऊ शालेय गणवेश उपलब्ध। आपल्या मुलांच्या शाळेसाठी दर्जेदार व परवडणाऱ्या दरात गणवेश हवे आहेत का? तर आजच भेट द्या ज्ञानदीप शालेय गणवेश केंद्र। सर्व शाळांचे अधिकृत नमुन्यानुसार गणवेश उपलब्ध। उत्कृष्ट कापड व टिकाऊ शिवणकाम। मुलगे व मुलींसाठी सर्व मापांमध्ये उपलब्ध। स्वेटर, टाय, बेल्ट, सॉक्स, स्कूल बॅग इत्यादी सर्व साहित्य एकाच ठिकाणी। घाऊक व किरकोळ विक्रीची सोय। विशेष सवलत 10% सूट मर्यादित कालावधीसाठी। पत्ता मुख्य बाजारपेठ बस स्थानकाजवळ, जे गाव असेल ते गाव लिहायचं आहे। या ठिकाणी मी यवतमाळ असं टाकते। संपर्क मोबाईल नंबर टाकायचा आहे। आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम गणवेश आमची जबाबदारी। अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित जाहिरात लेखन करता येते। आता जाहिरात लेखनासाठी आकर्षक मथळा तयार करायचा। ग्राहकांना आवाहन करतील असे शब्द वापरायचे। वैशिष्ट्ये मुद्देसूद लिहायचे। सवलतीचा उल्लेख करायचा। पत्ता व संपर्क ही गोष्ट महत्त्वाची आहे। आणि शेवटी प्रभावी घोषणा। जर अशा प्रकारे आपण जाहिरात लेखन केली तर आपल्याला 5 पैकी 5 गुण मिळतात। हा झालं 5आ मधलं पहिला भाग जाहिरात लेखनाचा। दुसरा आहे बातमी लेखन। यासाठी सुद्धा 5 गुण आहेत। अभिनव विद्यालय संभाजीनगर येथे दिनांक 15 ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन संपन्न झाला। वरील कार्यक्रमाची बातमी लिहा। आता यावर आधारित आपल्याला बातमी लिहायची आहे। तर बातमी कशा पद्धतीने लिहिणे आवश्यक आहे बघा। संभाजीनगर दिनांक 15 ऑक्टोबर अभिनव विद्यालय संभाजीनगर इथे आज भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात संपन्न झाला। विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी व ज्ञानाची कास धरावी या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री देशमुख सर होते। प्रारंभी डॉक्टर कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले। त्यानंतर विद्यार्थ्यांनी सामूहिक वाचन करून वाचनाची शपथ घेतली। इयत्ता 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांनी वाचनाचे महत्त्व या विषयावर मनोगत व्यक्त केली। विद्यालयातील ग्रंथालयात पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। विविध प्रकारचे संदर्भ ग्रंथ, चरित्रे व विज्ञानविषयक पुस्तके विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली। कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापकांनी मार्गदर्शन करताना नियमित वाचनामुळे ज्ञानवृद्धी होते व व्यक्तिमत्व विकासास चालना मिळते असे सांगितले।
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मराठी विषयाच्या शिक्षकांनी केले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतल्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. अशा प्रकारे आपल्याला बातमी लेखन करता येते. बातमी लेखनामध्ये बोर्ड परीक्षेसाठी आवश्यक घटक कोणते बघा. स्थळ व दिनांक टाकायचं, आकर्षक व माहितीपूर्ण मथळा लिहायचा, कार्यक्रमाचे तपशील व्यवस्थित लिहायचे, प्रमुख व्यक्तींचा त्यामध्ये उल्लेख करायचा, समारोप व निष्कर्ष लिहिणे आवश्यक आहे. जर अशा पद्धतीने आपण बातमी लेखन केलं तर आपल्याला 5 पैकी 5 गुण मिळतात. तिसरा आहे कथालेखन. यासाठी सुद्धा 5 गुण आहेत. पुढील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करा. मुद्दे आहेत: राजाची अंगठी चोरीला, सेवकांवर संशय, हुशार प्रधानाची युक्ती, सर्व सेवकांना समान लांबीच्या काठ्या, जो चोर त्याची काठी दुसऱ्या दिवशी 2 इंच वाढणार, दुसऱ्या दिवशी एका सेवकाची काठी 2 इंच कमी, खरा चोर सापडणे. उत्तर: एका राज्यात एक न्यायप्रिय राजा राज्य करत होता. एके दिवशी राजाची अमूल्य अंगठी राजवाड्यातून चोरीला गेली. अंगठी अत्यंत मौल्यवान असल्यामुळे राजाला फार चिंता वाटू लागली. राजवाड्यातील सर्व सेवकांवर संशय घेतला गेला, परंतु खरा चोर कोण हे समजत नव्हते. राजाने आपल्या हुशार प्रधानाला बोलावून घेतले व चोर शोधण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली. प्रधान अत्यंत बुद्धिमान होता. त्याने एक युक्ती आखली. सर्व सेवकांना समान लांबीच्या काठ्या देण्यात आल्या आणि प्रधान म्हणाला, ही जादूची काठी आहे. जो चोर असेल त्याची काठी उद्या सकाळी 2 इंचांनी वाढलेली असेल. हे ऐकून खरा चोर घाबरला. रात्रभर तो विचार करू लागला की उद्या काठी वाढली तर आपण पकडले जाऊ, म्हणून त्याने आपली काठी 2 इंचांनी कापून टाकली. दुसऱ्या दिवशी सर्व सेवकांनी आपापल्या काठ्या आणून दाखवल्या, तेव्हा एका सेवकाची काठी 2 इंचांनी कमी असल्याचे आढळले. प्रधानाने तत्काळ त्यालाच चोर म्हणून घोषित केले. घाबरून त्या सेवकाने आपली चूक कबूल केली आणि अंगठी परत दिली. राजा प्रधानाच्या चातुर्याने अत्यंत खुश झाला. त्या सेवकाला योग्य शिक्षा देण्यात आली. तात्पर्य: बुद्धी व युक्तीने मोठी समस्या सहज सोडवता येते. आणि या कथेला नाव देता येते किंवा शीर्षक देता येते, हुशार प्रधानाची युक्ती. कथालेखन करताना आपल्याला कथाबीजावरून कथा लिहायची असते आणि मुद्द्यांवरून कथा व्यवस्थित लिहिता आले पाहिजे. दिलेल्या शब्दांवरून कथा लिहिता येते. ते शब्द व्यवस्थित अनुसरून घ्यायचे आहे कथेमध्ये आणि व्यवस्थित त्याचे मुद्दे तयार करायचे, वाक्य तयार करायचे आणि कथा लिहायची. अशा पद्धतीने जर आपण कथा लिहिली तर आपल्याला 5 पैकी 5 गुण मिळतात. अशा प्रकारे वर्ग 10वी विषय मराठी बोर्ड परीक्षेमध्ये उपयुक्त प्रश्न क्रमांक 5 आ पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. हा प्रश्न आपण या ठिकाणी अगदी सविस्तर व्यवस्थित मुद्देसूद अभ्यासला आहे. अशा पद्धतीने जर आपण प्रश्नांची उत्तरे लिहिली तर आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळण्यास मदत होते. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.